केईएम रुग्णालयाचं नाव एकलव्य यांच्या नावाने द्यावं, कौशल्य श्रेष्ठ एकलव्य अशा पद्धतीचं नामांतर करावं अशी मागणी मंगलप्रभात लोढाजींनी केली। संजय राऊत, एकलव्यांचं नाव द्यायला तुम्हाला विरोध नेमका काय आहे? ज्या पद्धतीनं इंग्रजांच्या गुलामीच्या खुना या मुंबईमध्ये आहेत त्या पुसल्या गेल्या पाहिजे यासाठी मंगलप्रभात लोढाजींनी ही भूमिका मांडली। परंतु काल बघितलं किशोरी पेडणेकर असतील, उबाटा गटाचे नगरसेवक असतील, यांनी तिथे जाऊन आंदोलन केलं। संजय राऊत, माझा तुम्हाला सवाल आहे, याच रुग्णालयाचं नाव जर का आपण बाबर रुग्णालय केलं असतं तर त्याचं तुम्ही समर्थन केलं असतं, या रुग्णालयाचं नाव औरंगजेब रुग्णालय केलं असतं तर त्याचं तुम्ही समर्थन केलं असतं। त्यामुळं अशा पद्धतीनं दाढ्या कुरवण्याचं काम तुम्ही सातत्यानं करतायत। हेच नाव जर का औरंगजेबाचं असतं तर संजय राऊतांनी सामनामध्ये भला मोठा अग्रलेख लिहून त्याचं स्वागत केलं असतं आणि पेढे वाटले असते, पेढे। पण संजय राऊत, लक्षात घ्या, या देशामध्ये गुलामीच्या खुना पुसल्या जातील आणि तुम्ही काय सांगता, दुर्योधन टावर करा, दुःशासन टावर करा। संजय राऊत, तुम्ही जो तुमच्या भांडूपमध्ये एक नवीन बंगला बांधलाय त्या बंगल्याला अफजल खानाचं नाव द्या, तुम्ही जो बंगला बांधलाय त्याला बाबराचं नाव द्या, तुम्ही जो बंगला बांधलाय त्याला खिलजीचं नाव द्या, तुम्ही तुम्हाला जे आवडतील ते नावं द्या। परंतु दुर्योधन आणि दुःशासन यांच्या बाजूनं कोण आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय। संजय राऊत, एका महिलेला धमकावून तुम्ही महाभारतातल्या दुःशासनाचं पात्र वठवण्याचं काम आज महाराष्ट्रामध्ये करतात। पाटकर नावाच्या भगिनीला एक पुस्तक लिहितंय म्हणून तुम्ही धमकी देतायत। तुमच्या गुंडाकरवी पाटकर भगिनीला धमक्या देण्याचं काम संजय राऊतांकडनं सुरू आहे। हे दुःशासनाचं काम आहे। संजय राऊत, दुःशासनाचं नाव तुम्हाला जास्त शोभतं। महाभारतातला संजय हा शकुनीच्या बाजूने होता, महाभारतातला संजय हा दुर्योधनाच्या बाजूने होता, महाभारतातला संजय हा दुःशासनाच्या बाजूने होता। हा इतिहास आहे आणि तुम्ही आज नाव संजय असलं तरीही दुःशासनासारखं काम करतायत। आणि तुम्ही ज्या पद्धतीनं माता भगिनीला छेडण्याचं काम, त्रास देण्याचं काम, गुंडांकरवी धमक्या देण्याचं काम करतात, हे दुःशासनाच्या पात्राला शोभतंय। त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने दुःशासन आहात आणि तुम्हाला तुमच्या भांडूपमधल्या घराला कुणाचं नाव द्यायचं ते लखलाब असू द्या।